अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने मस्साजोग बीड येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची भरदिवसा अपहरण करून निर्गुण हत्या केल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली। यात असलेला पोलिसांचा बेजबाबदारपणा आणि आरोपी सोबत असलेले लागेबांधे यामुळे निष्पाप जीव गेला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। देशमुख कुटुंबांना न्याय देण्यासाठी या हत्या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा व त्याचबरोबर SIT मार्फत चौकशी करून हत्येतील गुन्हेगार व या हत्येमागील सूत्रधार दोषी विरुद्ध कारवाई करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच राज्यातील सरपंचावर होणारे हल्ले लक्षात घेता स्वसंरक्षणासाठी सरपंचांना शस्त्र परवाने देण्यात यावे। तसेच सरपंचांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यास 353 दाखल व्हावे। ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना सरकारकडून 50 लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने करण्यात आली। तसेच पंचायत समिती येथे श्रद्धांजली सुद्धा सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ते मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री सुद्धा आहेत। तर आमची त्यांना एकच विनंती आहे की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानवीय हत्या झाली आणि इतक्या क्रूरपणे मारल्या गेलं की ती हत्या पाहिल्यानंतर माणसाचं हृदय हे पिळवळून निघते। म्हणूनच आमचे मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की ज्या आमच्या सरपंचांची हत्या झाली ते जे आरोपी आहेत ते आरोपी लवकरात लवकर शोधून काढावे, त्यांची SIT चौकशी लावावी, CID चौकशी लावावी आणि त्यांच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो खरा सूत्रधार आहे, तो सूत्रधार सुद्धा त्यांनी शोधून काढावा आणि आमच्या सर्व राज्यातील सरपंच बांधवांना 28,000 सरपंच आहेत, त्या 28,000 सरपंच बांधवांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। आणि बरेच सरपंचावर कुठेतरी प्राणघातक हल्ले होतात आणि ग्रामसभा असते तेव्हा गावातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, ते सरपंचावर हल्ले करतात। हे हल्ले कुठं थांबले पाहिजे आणि ग्रामसभांना पोलिसांचं संरक्षण भेटलं पाहिजे। तसेच सरपंचांना शासकीय कामात जेव्हा आपण शासकीय काम करतो तेव्हा अडथळा निर्माण झाल्यानंतर 353 हा गुन्हा आपण दाखल करू शकत नाही। तो गुन्हासुद्धा सरपंच शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्यानंतर 353 हा गुन्हासुद्धा सरपंचांच्या माध्यमातून लागू करण्यात यावा आणि जे सरपंच मृत झाले, मृत्यू पावले संतोषजी देशमुख यांच्या कुटुंबांना 50 लाखाची मदत द्यावी आणि राज्यातील सर्व सरपंचांना विमा कवच द्यावा आणि जेही असे हल्ले होतील त्या हल्लेखोरांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। एवढेच मी या प्रसंगी बोलतो। राज्य मार्गदर्शक सरपंच सेवा महासंघ आज या ठिकाणी आम्ही तहसीलदारांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केलेले आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही बीड जिल्ह्यातील सरपंच श्री संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी आलेलो आहे आणि निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली की यांचे मारेकरी जो आहे तो त्याला त्वरित पकडावं, त्याला कुठेतरी राजकीय पाठबळ मिळते आहे असं आम्हाला सर्वांना वाटते आहे। वास्तविक पाहता सरपंच हा या ग्रामपंचायतीचा गावाचा कणा आहे, खऱ्या अर्थाने तोच देशाचा सुद्धा कणा आहे आणि त्याच्यावर जर असे प्रसंग येत असतील तर सरपंचाला कुठेतरी असुरक्षिततेची भावना या ठिकाणी पैदा झालेली आहे। ही सर्व भीती सरपंचाच्या मनातून निघण्याकरता यांच्यावर गुन्हे दाखल करून हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा आणि फास्ट ट्रॅकमध्ये चालवून त्वरित गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी। यावेळी सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, शशिकांत मंगळे, अमोल घुर्डे, तालुका अध्यक्ष विवेक देशमुख, महिला तालुका अध्यक्ष स्वाती काळे, ज्ञानदेव ढवळे, नीलू येवले, अलका रोकडे, भारती लांडे, रीना काळे, किशोर खडसे, योगेश नेमाळे, श्रीकांत देशमुख, सचिन लांडे, संदीप लहाने, दिनेश काळे यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला मंडळी तसेच दादा, पुरुषोत्तम दादा, शशिकांत दादा, आज आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात येतो की जो या संतोष दादावर हल्ला झालेला आहे त्यांना
फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि तसेच आम्ही सरपंच महिलासुद्धा यामध्ये आहोत. आम्हाला पण सुरक्षा हवी आहे. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सांगत आहोत की आम्हाला सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव, सुरजी.